आम्ही निघालो आहे पुण्याहून घरी नंदुरबारला. बघा आता तुम्हाला आहे ना पुण्याचा व्हिडिओ दाखवते. आम्ही तिथं काय काय एन्जॉय केलं. बघा राशा किती मस्त्या करते. इथं आहे ना खूप मस्त्या दादू दीदी जवळ आणि तिच्या मामाजवळ. तर तिच्या मामाची तर इतक्या अंगावरची आहे ना खूप मस्त्या करते ती. आणि ते पण आलेले होते जावई बापू. आम्ही पहिल्याच दिवशी तुळशीबागला गेलो. ज्या दिवशी पुण्याला गेलो ना त्या दिवशी सकाळी आराम केला आणि मग 11-1 वाजता आम्ही तुळशीबागला गेलो. बघा किती साऱ्या वस्तू असतात तिथं. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. बघा खूप साऱ्या वस्तू तुळशीबागला. जी नाही ती वस्तू भेटते तिथं. म्हणजे असं सांगायचं कामच नाही ती इथं काय भेटत नाही असं. आम्ही खूप शॉपिंग केली तिथं. तर बघा सर्व काही वस्तू इथं खूप फिरलो. अख्खा दिवसभर फिरलो तिथं. तिथंच नाश्ता वगैरे करून घेतला आम्ही. घरी तर स्वयंपाक करून घेतलं होतं. मी तर चप्पल घेतली. सर्वांनी काही काही घेतले. प्रवासा पण घेतल्या मी 2. ही माळ पण घेतली मी. ही हात लावली ना ही माळ आम्ही दोघांनी घेतली, अंशूने आणि मीने. कविताने पण केली शॉपिंग तिच्यासाठी. तर तिचं काय तिथल्या तिथलं असताना ती जात राहते. पण मग आम्ही खूप दिवसांनी गेलो होतो ना तर आम्ही जास्त शॉपिंग केली. ती नेहमी घेत राहते तिच्या पोरांना पण. हे बघा आता या 2 माळा आम्ही घेतलेल्या इथं. टिकल्यांचे पाकिटं पण म्हणजे पूर्ण एका एरियामध्ये टिकल्यांचे पाकिटं तर तोच एरिया राहील. तिथं आहे ना टिकल्यांचेच पाकिटं राहतील. इथं माडावाले तेवाले सगळे इकडे बसलेलं. आधी तर आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पुढे निघालो. नाश्ता वगैरे केला बाप्पाचं दर्शन करून. नेमकं त्या दिवशी 26 जानेवारीच होती. बाप्पाचं दर्शन करूनच आम्ही पुढे निघालो होतो. आता इथं सर्व काय आमची शॉपिंग आपटण्यामध्ये. बांगड्या पण घेतल्या होत्या आम्ही इथूनच. माळा पण घेतल्या इथूनच. कानातले वगैरे सर्व काही म्हणजे छल्ला वगैरे सर्व A to Z वस्तू इथं भेटतात. साड्यापासून कपड्यांपासून गाऊनपासून. हे बघा हे टिकल्यांचे पाकिट आहे ते. किती सारे भारी भारी पाकिट आहेत बघा. पूर्ण हा एरिया आहे ना टिकल्यांच्या पाकिटांच्या आणि ते क्लचर त्याच शॉप आहे तिथं. हे बघा. तर आम्ही घरी आलो होतो. जेवण वगैरे केलं. नंतर मग आम्ही महाजनताईकडे गेलो. म्हणजे कविताची मैत्रीण बोलवलं होतं आम्हाला. तर आम्ही गेलो. सर्वांनी आम्ही सारख्याच साड्या नेसल्या होत्या. अंशूने पण मी पण आणि कविताने पण. रात्री 8 वाजता 8:30 वाजता गेलो होतो आम्ही. या म्हणे बसायला असं. मग आम्ही गेलो होतो तिथं बसायला. त्यांनी जेवणलाच बोलवलेलं होतं. म्हटलं नको खूप थकून गेलो आहे आम्ही. मग सकाळी जेवणला बोलवलेलं होतं. मग आम्ही त्या रात्री ना फक्त बसायला गेलो होतो बघा. राशा मॅडम तर म्हणजे असं आपल्या जवळ पण राहत नाही. ते खालीच चालायला म्हणते. आणि बघा असं धरलं की रडते ती. तिला खालीच चालायलाच खूप आवडतं. कुठेही घेऊन गेलो ना तर खाली चालायलाच तिला खूपच आवडतं. तर आता आम्ही आहे ना आलो त्यांच्या घरी. आम्ही तिथं आहे ना रील शूट केले. 3-4 रील शूट केले आम्ही तिथं. अपलोड करायचे बाकी आहेत. आता कविता दीदीने धरलं तिला. त्यानंतर मग थोडं बसलो आम्ही. इतक्या छान आहेत कविताच्या मैत्रिणी. म्हणजे सर्वच मैत्रिणी खूपच छान आहेत. मला तर साडी पण नेसवली आणि सकाळी जेवणला पण सांगितलं होतं. हे बघा आम्ही इथं शूट करत होतो. आम्ही 2-4 व्हिडिओ शूट केले. बसलो. आईस्क्रीम वगैरे आणली त्यांनी. कुल्फ्या आणल्या. नंतर मग ते खाल्लं वगैरे. परत घरी गेलो रात्री. मग सकाळी त्यांनी जेवणला सांगितलं होतं आम्हाला. मग सकाळी बघा दुपारी आता 12:30 वाजून गेलेले. आम्ही जातोय त्यांच्याच घरी. तुम्हाला दाखवते मी. तर इतका छान स्वभाव आहे ना त्या ताईचा. खूपच म्हणजे खूप मैत्री घट्ट आहे त्यांचीवाली. म्हणजे सगळ्याच मैत्रिणी कविताच्या खूपच छान आहेत. सगळ्याच बोलवत होते या ताई या ताई.
आणि एक तर माझी यूट्यूबरच निघून गेली. त्या पण यूट्यूबर आहेत. यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्यांनी पण. त्या म्हणल्या की या ताई घरी. म्हटलं हो येईल ताई, पण जमलंच नाही जायचं. म्हणजे आम्हाला इकडे तिकडे जायला वेळ नव्हता, तर मग त्यांच्या घरी जायला जमलंच नाही. आणि माझं ताईकडे जेवण सांगितलेलं होतं आम्हाला. बघा ती ताईने मला आई मानलं होतं, तर मला साडी पण घेतली त्यांनी. खूप म्हणजे खूप जेवण पण इतकं भारी बनवलेलं होतं ना त्यांनी, काय सांगू तुम्हाला. बघा बासुंदी केली होती, पुरी केली होती, पनीरची भाजी केली होती, मेथीची भाजी केली होती, नंतर बटाट्याच्या भज्या तर खूपच छान. आमच्या राखूला खूपच आवडल्या, कारण त्याने कधीच डाईटच खात होता ना तो, तर मस्त जेवण केलं त्याने पण, त्याला पण खूप आवडलं. तो पण म्हणत होता म्हणे किती छान भज्या काढलेल्या म्हणे त्या ताईने म्हणे, कुठलं पीठ वापरता म्हणे ते म्हणे विचार म्हणे. मग विचारलं होतं मी माझ्या ताईला. खूप छान म्हणजे खूप गोडी करतात त्या, आणि त्यांचे मुलं तर एकच नंबर, ते पण खूपच गोडी करत होते. मामा मामा करत होता तो, काय नाव त्याचं मला काय आठवण नाही. आणि ती मुलगी पण खूपच छान आजी आजी करत होती मला पण. आणि मामा मामा करत होती राखूला पण, आणि अंशूला पण मामी मामी करत होती ती. मस्त पोटभर जेवण केलं आम्ही तिथं. हे बघा त्यांचं घर. तर ना हे त्यांचं काय काय लावलेलं आहे बघा, खूप छान मस्त. मला तर खूपच आवडलं होतं. हे स्टँड आहे कपडे टाकायचं. वॉशिंग मशीन पण आहे त्यांचं इथं ठेवलेलं. हे बघा सर्व मस्त काय आहे त्यांचं. तर तर मस्त खूप काही काही बघा, तुम्हाला थोडक्यात दाखवते. अजून आणायचं बाकीचं तर हे एवढंच वस्तू इथं आणलेलं आहे बघा. मस्त पनीरची भाजी बनवली होती, इतकी छान लागत होती ना. पुऱ्या पण अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवलेल्या होत्या. भजी, पापड, कुरडाई, बासुंदी, पुरी, मेथीची भाजी. खूप छान जेवण झालं होतं. त्यानंतर जेवण करून आम्ही घरी निघालो, आणि मग रात्री तिथं झोपलो आम्ही. नंतर सकाळी निघालोच मग घरी. आता प्रवास चालू आहे आमचा. नंतर आम्ही आता घरी निघालेलो आहे. बघा रस्त्यावरचं, हायवे रस्त्यावर आहे आम्ही. आज पुन्हा पार नाही केलेलं आहे. पुढे आलो आम्ही. अंशू तर मस्त झोपून गेली होती, राशा पण मस्त झोपून गेली होती. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो. तिथं आम्ही चहा वगैरे पिली. फक्त राकोने आणि मी, आम्ही दोघांनी चहा पिली. अंशू उठत नव्हती, ती झोपलेलीच होती. म्हटलं मग आपण दोघंजण पिऊन घेऊ. ती म्हणली की मला नाही प्यायची. बघा गाडीमध्ये जातोय आम्ही. इकडनं आम्ही ट्रॅव्हल्सने गेलो होतो, तिकडनं गाडीने आलो. आता आम्ही इथं थांबलो. आता आम्ही थोडं पुणं पार केलं. आता बघा एका ठिकाणी आहे ना आम्ही थांबतोय इथं चहा घेण्यासाठी. सकाळी पहाटे निघालो ना आम्ही घरून, चहा पिऊन आलो होतो. कविताने मस्त सकाळमध्ये चहा बनवून दिली होती आम्हाला. चहा बी पिऊन निघून आलो होतो, पण नाश्त्याचं शॉप पण कुठं भेटत नव्हतं. मग इथं होतं पण नाश्ता वगैरे काही नव्हता, चहाच होती फक्त. मग आम्ही चहा बिस्किट खाल्लं इथं. चहा बिस्किट खाऊन लगेच निघालो आम्ही रिटर्न. घरी येते तर आम्हाला 5 वाजून गेले होते. आता चहा पिली गेली, आलो गाडीमध्ये बसलो, परत निघालो. तर घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, सर्व काही मस्त. 5 वाजता थोडा आराम केला, नंतर मग काम आवरायला सुरुवात केली. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. कधीची टाकणार होती मग हा व्हिडिओ, पण टाकू मागेच राहिला तो. मग आज मोबाईल बघत होती, मोबाईल बघता बघता मला दिसला, तर म्हटलं चला आज आज हा व्हिडिओ मी टाकतेच म्हटलं. सर्व ताईंना दाखवते कुठं कुठं फिरलो आम्ही असं. तर
गाडी राखून चालवत होता. तर चला, आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना लहान मोठ्यांना बाय बाय.